नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायके डिजिटल मराठीमध्ये। तर मित्रांनो, गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर आपण पाहिलं की हमीपत्र कसे भरायचे। हे दोन्ही व्हिडिओज पाहिल्यानंतर आपण आपला फॉर्म सबमिट केला होता आणि आता शुक्रवार नंतर फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे। तर फॉर्म अप्रूव्ह होतोय, तर त्याच्यामध्ये प्रोसेस काय आहे किंवा आपला फॉर्म आता कुठल्या स्टेप पर्यंत पोहोचला आहे, कसं बघायचं, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आलात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेजाऱ्याने जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओचे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील। तर मित्रांनो, चला बघूया लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण जो भरलेला आहे तो कुठपर्यंत पोहोचला आहे किंवा तो अप्रूव्ह झालाय का किंवा तो रिव्ह्यू मध्ये आहे। लेट्स गो। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला जे आहे ते प्ले स्टोर वरती जायचं आहे, बिकॉज आपण जे पहिलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं ते अपडेट केले का हे आपल्याला पहिलं चेक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही प्ले स्टोरला जावा, नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन सर्च करा। केल्यानंतर ते ॲप्लिकेशन पुढे जर ओपन येत असेल तर तुमचं ॲप्लिकेशन अपडेटेड आहे, जर ओपन येत नसेल अपडेटेड येत असेल तर ते अपडेट आपल्याला करावं लागणार आहे, तुम्ही करून घ्या। ते झाल्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। राईट हँड साईडला तुम्हाला प्रोफाईल सेक्शन दिसत असेल, प्रोफाईल सेक्शनवरती क्लिक करायचं आहे, ते अकाउंट कोणाचं आहे हे चेक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला होम स्क्रीनला यायचं आहे, केलेले अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो अर्ज तुम्ही केलेला आहे त्याचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स तिथं दिसतील। मेन अपडेट जे आहे आपल्या व्हिडिओचं ते आतमध्ये आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला अर्ज दिसत आहे। अर्जावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की वरती 4 ऑप्शन दिसतात, SMS व्हेरिफिकेशन, आय टॅब, इन पेंडिंग, सबमिटेड आणि एडिट फॉर्म। तुम्ही एकदा फॉर्म बघून घ्या की तुमचा फॉर्म बरोबर आहे जो तुम्ही सबमिट केलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पेंडिंग टू सबमिट हे आपलं स्टेटस आहे आत्ताचं। त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे, आपल्याला आय बटनावरती क्लिक करायचे आणि कुठला स्टेटस आपल्यासोबत काय आहे हे आपल्याला तिथं चेक करायचे। पहिला जो स्टेटस आहे मित्रांनो, पेंडिंग टू सबमिटेड, जो की मला दाखवत आहे आणि तुम्हाला काही वेगळं दाखवत असेल तर त्यानुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे। पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय मित्रांनो, आपण फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे पण तो अजून अधिकाऱ्यांसोबत गेलेला नाही आहे, म्हणजे अधिकाऱ्यांकडे गेलेला नाही आहे, अधिकाऱ्यांनी तो फॉर्म त्यांच्याकडे घेतलेला नाही आहे, अजूनही तो पेंडिंग आहे, असं त्याचा अर्थ आहे। दुसरं आहे अप्रूव्ड। अप्रूव्ड म्हणजे काय मित्रांनो, की तो आपला फॉर्म अधिकाऱ्याकडे गेलेला आहे, त्यांनी तो पूर्णपणे बघितलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्याला अप्रूव्हल दिलेलं आहे, त्यांनी पूर्ण चेक केलेला आहे आणि त्यांनी त्यांना अप्रूव्हल दिलेलं आहे। तर असा अर्थ आहे अप्रूव्डचा, म्हणजेच मंजूर आपला फॉर्म केलेला आहे। तुम्ही आता पात्र आहात, तुमच्या अकाउंटला 1,500 रुपये दर महिना येणार आहेत। त्याच्यानंतर आहे इन रिव्ह्यू। इन रिव्ह्यूचा अर्थ काय मित्रांनो, की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, त्याच्यानंतर तो अधिकाऱ्याकडे गेलेला आहे, अधिकारी त्याच्यावरती पूर्ण तपास करत आहेत। तपास म्हणजे काय, तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, तुमचं नाव बरोबर आहेत का, तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो बरोबर आहे का, हे चेक करतात, याला म्हणतो आपण इन रिव्ह्यू। त्याच्यानंतर आहे रिजेक्टेड। रिजेक्टेड म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही काहीतरी माहिती चुकीची भरलेली आहे, डॉक्युमेंट्स चुकीचे जोडलेले आहेत, त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्याने ज्याच्याकडे तो फॉर्म गेला होता त्याने तो डिलीट केलेला आहे, म्हणजेच रिजेक्ट केलेला आहे। डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट। याचा अर्थ असा आहे मित्रांनो, अधिकाऱ्याकडे तो फॉर्म गेला होता, त्यांनी पूर्णपणे पाहिलं आणि त्याला एक छोटीशी चूक दिसली, त्यामुळे त्याने तो फॉर्म डिसअप्रूव्ह केला आणि त्याने तुम्हाला पुन्हा एकदा चान्स दिलाय की तो फॉर्म तुम्ही पुन्हा भरा। तर मित्रांनो, या 4 स्टेटस आहेत तुमच्या फॉर्मचे। तर तुमचं स्टेटस काय आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून असल्या व्हिडिओसाठी नक्की कमेंट्स करा।